साताऱ्यामधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर कोर्टामध्ये हजर, तर फरार आरोपी गोपाल बद्देचा पंढरपूरमध्ये शोध सुरू। फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी, दोषींवर कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही। फलटण प्रकरणावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांत बनकरनं नकार दिला होता। आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांची माहिती। फलटणमधील मयत महिला डॉक्टरवर राजकीय दबाव होता। तोखा पीएनी महिला डॉक्टरचं माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्याशी बोलणं करून दिलं। राजकीय नेत्यांसह पीए आणि पीआय महाडिकांना बेड्या ठोकल्या पाहिजे, अंबादास दानवे यांची मागणी। महिला डॉक्टरच्या आत्महत्येला राजकीय वादाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न, चौकशी करून पोलिसांनी सत्य समोर आणावं, रणजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कुणीही खासदार असो किंवा त्यांचे पीए असो, सर्व आरोपी व्हावे, सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजेत, भाजपच्या सुरेश धस यांची मागणी। तपास करावा असं निंबाळकर म्हणाले, मात्र महाविकास आघाडीचं राजकारण सुरू, दोषींवर कारवाई होईल, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी, गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा, शिवतीर्थावरील बैठकीत राज ठाकरे यांचं विधान। सत्याची राखण कोणी केली हे महाराष्ट्रानं पाहिलं, त्यांच्या हातात काही येणार नाही म्हणून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, दरेकरांची राज ठाकरेंवर टीका। गोपीनाथ मुंडेंचे वारस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण या वादावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावर वाशी ते नेरूळ असा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असल्यामुळे उद्या ब्लॉक नसेल। राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज, प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, कोकणामध्ये पावसाची शक्यता।